नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भयानक या भागामध्ये आता ऐश्वर्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्याला माया जबाबदार आहे. परंतु मायेने सर्व काही आता जानकीवर ढकललेलं आहे. कारण आता मायेने बरोबर जानकी ऐश्वर्या यांना एकमेकींच्या समोर आता बंदुका घेऊन उभं केलेलं तर आहे, परंतु गोळी मात्र आता जानकीच्या बंदुकीतून निघलेली आहे. कारण ती बंदूक खोटी आहे असं मात्र आता मायेने ऐश्वर्याला सांगितलेले होते. परंतु तरीसुद्धा मात्र आता जानकीच्या या बंदुकीतून गोळी अगदी कशी झाडली हे मात्र आता फक्त मायेलाच माहिती आहे. आणि आता माया मात्र खूप हसत असते. ऐश्वर्याला गोळी लागलेली आहे. जानकी धावतच तिच्याजवळ येते. तिच्या पोटातील जे काही रक्त येत आहे ती जखमेतून ते मात्र बघून जानकीला आता एक विचित्र मोठा धक्का बसलेला असतो. तिच्या पायाखालची जमीन सरकते आणि ऐश्वर्या कायमची हे जग सोडून गेलेली आहे. आणि तेव्हा मात्र आता जानकीच्या हाताला तिच्या पोटाचं जे काही रक्त त्यातून निघत आहे तर ते लागलेले आहे. आता जानकीला एक असा धक्का जबर बसलेला असतो आणि माया तिथे हसत असते. परंतु जानकी समोर ती रडण्याचं नाटक करते. जानकी रडतच जोरात ऐश्वर्या असं म्हणते. तेव्हा आता जानकी खूप रडत असते. जानकी रडतच म्हणते की माया, ऐश्वर्याला गोळी लागली. आता माया म्हणते, जानकी ताई काय केलं तुम्ही? हे सर्व तुम्ही खून केला. आता हे ऐकूनंतर जानकीला एक जबर धक्का बसतो. जानकीला काय करू आणि काय नाही हे सुचत नाही. ऐश्वर्या रागाने मात्र आता मायाकडे बघत असते. अगदी तिच्या पोटातून रक्त निघत आहे पण तरी सुद्धा ती मायाकडे बघत आहे. जानकी म्हणते की हे बघ माया, मी खून केलेलं नाही. ऐश्वर्या आता ह्या दोघींचं बोलणं ऐकत असते. जानकी रडतच ऐश्वर्या करत असते. तर माया म्हणते की जानकी ताई प्लीज तुम्ही इथून जा. परंतु जानकी काही ऐश्वर्याला सोडून जायला तयार नसते. जानकी रडतच म्हणते की मी पळून नाही जाणार. तिची अवस्था बघ, तिला गोळी लागलेली आहे. बघ आता तिला आपल्याला वाचवायला हवं. आता मी इथून पळून नाही जाऊ शकत. तेव्हा आता माया ओरडते. माया म्हणते की जानकी ताई, कारण मायेने ऑलरेडी सगळा प्लॅन करून ठेवलेला आहे आणि आता मात्र मायेने पोलिसांना सुद्धा बोलावून घेतलेलं असतं. म्हणून आता जानकीला रंगेहात कसं पकडून द्यायचं हा सापळा मात्र आता मायेने रचलेला आहे. आता जानकी समोर रडण्याचं नाटक करत म्हणते की पोलीस येतील, जानकीताई तुम्हाला घेऊन जातील, कारण तुम्ही खून केलेला आहे. ऐश्वर्या जीवन मरणाच्या दारात खेळत असते. आधी मृत्यूशी ती झुंज देत असते. परंतु माया म्हणते, हे बघा जानकीताई, ऐश्वर्याच्या डेड बॉडीचं काय करायचं हे माझं मी बघेल, तुम्ही जा इथून. आता माया रडण्याचं नाटक करत म्हणते की नाही, तुम्ही जा इथून जानकीताई, जा. तेव्हा जानकी ऐकायला तयार नसते. जानकी म्हणते की नाही, मी कुठेही नाही जाणार. ऐश्वर्याला मी असं मरणाच्या दारात नाही सोडू शकत. म्हणून ती मायाला बाजूला करते आणि ऐश्वर्याच्या जवळ येते. म्हणून आता जानकीची अगदी जीवाची धडपड सुरू असते की माया तू ॲम्ब्युलन्स बोलव, तिला आता हॉस्पिटलला घेऊन जायला हवं. म्हणून आता ती ऐश्वर्याला धरते आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करते की ऐश्वर्या उठ, ऐश्वर्या उठ. ऐश्वर्यासाठी जानकीचा जीव अगदी तिळतिळ तुटत असतो. परंतु माया मात्र काही आता रिॲक्ट होत नाही. ती कोणती हालचाल करतच नाही. कारण ऐश्वर्या मेली काय आणि गेली काय तिला काही फरक पडत नसतो. आता मात्र ऐश्वर्याला ती धरून उठवते. परंतु ही माया तरी सुद्धा जानकीला हिसकावते आणि म्हणते की हे बघा जानकी ताई, हॉस्पिटल येथून खूप लांब आहे आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईपर्यंत ती मरून जाईल हे लक्षात घ्या. जानकी ताई, तुम्ही खून केलेला आहे, ओवीचा विचार करा, सगळं मी माझ्यावर घेईल, तुम्ही प्लीज इथून जा. म्हणून अगदी मोठमोठ्याने रडण्याचं नाटक ती करत असते जानकीला बरोबर गुंतवण्यासाठी. जानकी बिचारी खूप घाबरते. जानकीला बोलता सुद्धा येत नाही. तिची बोबडी अगदी वळल्यासारखी होते. माया, मी खून नाही केलेला सारखं हेच म्हणत असते. मी खून नाही केलेला असे म्हणत आता जानकी तेथून अगदी ऐश्वर्याकडे बघत जात असते. पण तिचा पाय काही निघत नाही. ऐश्वर्या मात्र आता जानकीला थांब करत असते. परंतु शेवटी ही माया जानकीला काढूनच देते आणि अगदी मोठमोठ्याने हसत असते. आता ऐश्वर्याला खूपच मायाचा राग येतो. तेव्हा आता ऐश्वर्या रागाने तिचा अगदी आपल्या रक्ताने जे काही हात भरलेला आहे त्या हाताने मायाला धरायला जाते. परंतु माया रागाने तिचा हात अगदी बाजूला झिडकारून देते. आता ऐश्वर्या अगदी रडतच म्हणते की तू खोटं बोललीस, तू तर म्हणाली होती की ती बंदूक खोटी आहे म्हणून. तेव्हा आता माया म्हणते की हे बघ ऐश्वर्या, कसं आहे की मी तुझ्यावर अगदी खोटं बोलत होते पण तरी सुद्धा तू माझ्यावर विश्वास ठेवत होतीस. हे बघ माझ्या लेकी मात्र तुझी गरज संपली होती आणि हे बघ जानकी
जानकीच्या मनामध्ये मात्र मला माझ्याविषयी चांगली इमेज तयार करायची होती आणि त्यात म्हणजे तिला अडकवायचं सुद्धा होतं. त्यामुळे हे सर्व मी केलं. एका दगडामध्ये दोन पक्षी. तू तर गेलीच आणि तुझ्या खुनाखाली आता आरोपाखाली जानकी सुद्धा आतमध्ये जेलमध्ये जाणार. म्हणून आता माया खूप अगदी मोठमोठ्याने हसत असते आणि तेवढ्यात ऐश्वर्या मात्र आता ही सगळं काही अगदी डोळे बंद वगैरे करते आणि तिचा हात सुद्धा खाली पडलेला असतो. म्हणजे ऐश्वर्या कायमची गेली असं. त्यानंतर आता जानकी घाबरत घाबरत रडतच बाहेर येते. एकतर ऐश्वर्यामध्ये तिचा जीव गुंतलेला असतो की नक्की काय करू आणि काय नाही असं तिला होते. आणि तेवढ्यात मात्र आता जानकी तेथून जातच असते आणि पोलीस समोरून येतात. आता पोलिसांना बघून जानकीच्या पायाखालची जमीन सरकते. तेव्हा आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की जानकी रणदेवे, तुम्ही इथे काय करता? आम्ही चौकशीसाठी तुमच्याकडेच येत होतो. तेव्हा आता जानकी खूप घाबरलेली असते. जानकी म्हणते की काय माझ्याकडे? तेव्हा आता जानकी आपला तो रक्ताने भरलेला हात आहे तर तो पदराखाली लपवते. आता मात्र इन्स्पेक्टर साहेब आणि हवालदार हे दोघंही विचारतात की जानकी ताई, इतक्या रात्री तुम्ही इकडे काय करता? तेव्हा मात्र आता जानकीला काय उत्तर द्यावं तेच काही कळत नाही. जानकी आता अगदी खोकल्याचं नाटक करते आणि अगदी ठसका लागल्याचं सुद्धा. तेव्हा आता इन्स्पेक्टर म्हणतात की काय झालं जानकी ताई, तुम्ही इतक्या घाबरलेल्या का आहेत? नक्की काय झालं? तुमच्या मागावर कोणी आहे का? तेव्हा आता जानकी म्हणते की नाही हो, मी ते आणि ते मी असं करत असते. आता मात्र इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अशी तुमची अवस्था झालेली आहे तर ती मात्र आता तुम्ही एखादा खून होताना बघितला असेल किंवा एखादा खून केला असेल, अशा वेळेच ही अवस्था होत असते. पण नक्की तुमच्या बाबतीत काय झालं जानकी ताई? इतक्या तुम्ही घाबरलेल्या आहात. आणि खरं तर ताई, हा रस्ता आहे तो खूप डेंजर आहे. तुम्ही या रस्त्याला यायला नको होतं. इथे मात्र चोर आणि लुटारू अगदी फिरत असतात ह्या रस्त्याने आणि तुम्ही कशाला इकडे आलात? तेव्हा आता इन्स्पेक्टर आहे तर ते हवालदारांना म्हणतात की अहो, हे बघा, ते एकतर अगोदरच खूप घाबरले आहेत आणि त्यात म्हणजे तुम्ही त्यांना आणखीन घाबरू नका. त्यावरती हवालदार मात्र आता ह्या इन्स्पेक्टरांना सॉरी म्हणतात आणि जानकी ताईंना म्हणतात की चला, मी तुम्हाला घरी सोडतो. इतक्या रात्री मात्र इथे थांबणं अगदी काही धोक्याचं आहे. तेव्हा आता जानकी ते मी करत असते. नक्की काय बोलायचं हे तिला काही कळत नाही. आणि हे बघा, इथे अंधार होता म्हणून मी घाबरले असं आता परत उत्तर देते. तेव्हा आता नक्की काय झालेलं आहे हे इन्स्पेक्टर साहेबांना सुद्धा काही कळत नाही. ते सारखं आता जानकीकडे पाहत असतात. मी जाऊ शकते, थँक्यू असं बोलत मात्र जानकी अडखळतच आता तिथून निघून जात असते. तेव्हा मात्र आता जानकी घरी निघून येत असते परंतु खूप घाबरलेली आहे. त्यानंतर आता इकडे सुमित्रा, ऋषिकेश आणि सौमित्र यांना आवाज देते की ऋषिकेश. तेव्हा दोघे येतात. काय झालं आई असं विचारतात. आता आई म्हणतात की अरे जानकी कुठे आहे? बराच वेळ झाला, इतका अंधार पडलेला आहे, खूप रात्र झाली, जानकी कुठे गेली? अजून तिचा तपास नाही आणि ती माया सुद्धा घरी नाही. कुठे गेल्यात त्या? बराच वेळ झाला, अरे मला तिची काळजी वाटायला लागलेली आहे. कुठे आहे ती? तू आत्ताच्या आत्ता तिला फोन कर बरं. त्यावरती आता ऋषिकेश फोन करतोय परंतु आता जानकी खूप घाबरलेली अगदी अंगणात आलेली असते. जानकीला मात्र आता तो सर्व घडलेला प्रकार आहे तर तो आठवीत असतो आणि आता जानकी अगदी खूप घाबरलेली आहे. तो प्रकार सर्व तिला पुन्हा पुन्हा तोच आठवतो. ऐश्वर्याची डेड बॉडी तीच अगदी तिच्या समोर, डोळ्यासमोर येत आहे आणि आता इकडे ऋषिकेश जानकीला फोन करत आहे आणि तेवढ्यात अगदी घाबरलेली जानकी मात्र दारात उभी राहते. सौमित्राचं लक्ष जातं. सौमित्र म्हणतो की दादा, वहिनी आली. तेव्हा आता ऋषिकेश जेव्हा जानकीकडे बघतो तेव्हा आता जानकी इतकी घाबरलेली आहे तर सुमित्रा म्हणते की अरे ऋषिकेश, जानकी आली. आता ऋषिकेश धावतच जानकीजवळ जातो परंतु जानकीला काय बोलावं आणि काय नाही, इतकी आता जानकी अगदी व्यवस्थित थरथर म्हणजे तिचा काप होत असतो. नक्की काय तिला रिॲक्ट व्हावं आणि बोलावं काहीच सुचत नाही. जानकी ते मी आणि हे मी करत असते. अवंतिका सुद्धा धावतच येते. आता जानकीला सारखं माया ते बोललेली आहे की खून केला हे सर्व आठवते. तेव्हा जानकी काही उत्तर देत नाही. ती शांत असते, तिला ते आठवत असते. आता ऋषिकेश पुन्हा विचारतो, जानकी मी तुला काय विचारतो, तू कुठे होतीस? आता सगळ्यांना जानकीची काळजी लागलेली असते की जानकी इतकी घाबरलेली का दिसत आहे. आता ऋषिकेश विचारतो की माया कुठे आहे, सांग जानकी, सगळं ठीक तर आहे ना? तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की हे बघ, माझ्या हातातून अगदी पाप घडलेला आहे. आता ऋषिकेश म्हणतो की नक्की काय झालं? आता पाप घडलेला आहे असं म्हटल्यानंतर एक खूप मोठा धक्का मात्र आता घरच्यांना बसतो. माझ्या हातून ऋषिकेश गुन्हा घडलेला आहे. तेव्हा आता अवंतिका म्हणते की अहो वहिनी, काय बोलतात तुम्ही? तेव्हा आता ऋषिकेश जानकीला शांत करतो. जानकी खूप रडत आहे. ऋषिकेश तिच्या हाताला धरून आतमध्ये घेऊन येतो आणि हे बघा ऋषिकेश, मी मुद्दाम नाही केलं, माझी काही चूक नाही. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी तू अगोदर शांत हो, नेमकं सांग जानकी काय झालं बरं?
आता रडतच जानकी म्हणते की ऋषिकेश माझ्या हातून खून झाला. आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांना एक प्रकारचा धक्का बसतो, पायाखालची जमीन सरकते. माझ्या हातून गोळी झाडली गेली आणि ऋषिकेश ऐश्वर्या जखमी झाली. आता मात्र हे ऐकल्यानंतर सर्वांना एक प्रकारचा मोठा धक्का बसलेला असतो आणि जानकी हे सर्व सांगून खूप रडत असते. तेव्हा मात्र आता लगेच ऋषिकेश म्हणतो की जानकी तू काय बरचळते. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब तेथे येतात आणि म्हणतात की हे बघा त्या बरचळत नाही तर त्या खरं बोलत आहे आणि जानकीला पकडण्यासाठी मात्र पोलीस तेथे येतात. तेव्हा मात्र आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा जानकी रणदिवे, आम्हाला वाटलं होतं की तुम्ही नक्की काहीतरी घोळ केलेला आहे, कारण रस्त्यावरून चालत असताना मात्र तुमची अवस्था आम्ही पाहिलेली होती आणि त्याच वेळेस आमच्या लक्षात हे सर्व आलेले होते. अगोदर आम्ही सगळी काही खात्री करून घेतली आणि मगच आम्ही येथे आलो. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की हे बघा इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही मात्र समजतात तसं काही नाही, कारण जानकी कधी असं काही करू शकत नाही, असं वाईट पाऊल ती उचलणार सुद्धा नाही. तुम्ही प्लीज आमच्यावर विश्वास ठेवा. आता जानकीच्या हातून खून झाला किंवा नाही झाला हे फक्त मायालाच माहिती आहे आणि मायाने बरोबर यात आता जानकीला अडकवलेला आहे. आणि घरातील लोकांना मात्र एक असा जबर धक्का बसलेला आहे. एकतर ऐश्वर्या सुद्धा आता गेली आणि तिच्या आरोपाखाली जानकी सुद्धा. मायाने बरोबर तिचे डाव आखलेले आहे. इन्स्पेक्टर साहेब मात्र जानकीला हवालदारांना म्हणतात की चला आता यांना ताब्यात घ्या. तेव्हा आता ती लेडीज कॉन्स्टेबल आहे तर ती पुढे बेड्या घेऊन येते. जानकीच्या समोर बेड्या धरते तर जानकीला एक खूप मोठा धक्का बसलेला असतो. जानकीच्या हातामध्ये ती बेड्या घालते आणि तिला घेऊन जात असते. तर आता जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश, मी मुद्दाम नाही केलं, माझ्या हातून हे सर्व चुकून झाले, प्लीज मला सोडवा. तेव्हा आता ऋषिकेश आता जानकीला सोडवण्याचा खूप प्रयत्न करत आहे. इन्स्पेक्टरला समजावण्याचा खूप प्रयत्न करत आहे, परंतु जानकीला ते ओढतच घेऊन जात आहेत. आणि त्यानंतर मात्र आता जानकी आणि घरातील हे सगळेजण अगदी रडत आहे. अवंतिका सुद्धा जोरजोराने ओरडत आहे. नक्की हे सर्व काय झालेलं आहे कुणाला काहीच कळत नाही आणि जानकी तर एकतर पूर्णपणे भांबवून गेलेली आहे. कसं रिॲक्ट व्हायचं हेच जानकीला काही कळत नाही. परंतु जानकीने हे बघितलेलं एक स्वप्न आहे. ती दारातच उभी असते आणि दारातच उभी राहून ती नाही नाही करत असते आणि तेवढ्यात ऋषिकेश तिच्याजवळ धावतच येतो आणि अवंतिका वहिनी वहिनी करत. त्यावरती ऋषिकेश अगदी विचारतो की काय झालं जानकी, तू असं नाही नाही काय करते. अवंतिका विचारते की वहिनी काय झालं. ऋषिकेश विचारतो की अगं जानकी काय झालं, तू इतकी घाबरलेली का वाटतेस, काय झालं, सर्व ठीक तर आहेस ना. अगं जानकी बोल, काय झालं, तू रडतेस का. तेव्हा आता जानकी मात्र अगदी रडत सुद्धा असते आणि तिला नक्की काय काय बोलावं तेच काही सुचत नाही. आता मात्र ऋषिकेश तिला पुन्हा विचारतो की तू माया आणि ऐश्वर्या या दोघींना रंगे हात पकडायला गेली होतीस, मग तिकडे काही गडबड झाली का. आणि तेवढ्यात मात्र जानकीला चक्कर येते आणि जानकी खाली पडणार तोच लगेच ऋषिकेश तिला धरतो. आता अवंतिका ऋषिकेश सगळे जानकी बहिणी काय झालं म्हणून अगदी जानकीजवळ धावतच येतात. सुमित्राच्या जीवाची सुद्धा आता खूप अशी धडपड होते. घाईने ऋषिकेशला म्हणते की डॉक्टरांना फोन कर आणि तिला अगदी आतमध्ये घेऊन या. आणि अवंतिका धावतच आता पाणी आणायला जाते. त्यानंतर आता इकडे कावेरी काकूंना ऐश्वर्या अजूनपर्यंत घरी आली नाही म्हणून तिची काळजी लागते. कुठे गेली असेल ही पोरगी आणि आता इतका वेळ झाला अजूनपर्यंत काही तिचा तपास नाही म्हणून त्या खूप टेन्शनमध्ये येतात आणि ऐश्वर्या येण्याची वाट बघत आहे आणि देवाला हात जोडतात की देवा माझ्या पोरीला काहीही होऊन देऊ नको, मला खरंच खूप काळजी वाटत आहे तिची, कुठे गेली असेल. आणि तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते तर आता तिला असं वाटतं की ऐश्वर्या नक्की आलेली आहे म्हणून घाईने ती दरवाजा उघडते आणि आता हा सयाजीराव असतो. आता सयाजीला बघून कावेरी विचारते की तुम्ही. तेव्हा सयाजी रागानेच म्हणतो की काय तुम्ही दुसऱ्या कोणाची वाट बघत होतात का, कारण तुमच्या थोबाडावरून बघण्यावरून ते वाटत आहे की नक्की माझी नाही तर तुमच्या दुसऱ्या कोणाची तरी वाट बघत होतात. त्यावरती कावेरी काकू म्हणतात की नाही हो, तुम्ही काही न कळवता असे अचानक आला म्हणून मी असे गडबडून गेले. त्यावर आता सयाजी म्हणतो की तेच कळवण्यासाठी मी आयशूला फोन लावत होतो, परंतु आता आयशूचा फोनच लागत नाही म्हणून आता आयशू आवाज देत असतो. कावेरी काकू म्हणतात की अहो ती बाहेर गेलेली आहे आणि मी केव्हाची तिची वाट बघत आहे आणि जेव्हा आता दरवाजा वाजला तेव्हा मला असं वाटलं की तीच आली असेल म्हणून. आणि हे बघा इतकी रात्र झाले परंतु त्या पोरीचा अजून सुद्धा काही तपास नाही. तेव्हा सयाजी म्हणतो की ती सांगून नाही गेली वाटतं. कावेरी काकू म्हणतात की ती केव्हा मला सांगून जात असतेस का, ती कधीही न सांगताच जाते आणि माझ्या जीवाला मात्र घोर लागलेला असतो. तेव्हा आता लगेच हा सयाजी तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो की हे बघा तुमचं जे काही रडगाणं आहे ते अगोदर बंद करा, तुमचं हे थोबाड बंद ठेवा, मी बघतो की नक्की काय झालेलं आहे ते.
त्यामुळे मात्र आता सयाजी फोन लावत असतो, परंतु आता ऐश्वर्याचा फोन बंद येत आहे आणि आता नक्की काय झालं असेल, ह्या मुलीला कुठे गेली असेल म्हणून आता सयाजीला खूप टेन्शन येते. त्यानंतर मात्र आता ही माया तर खूपच डेंजर आहे, कारण मास्कमॅनचे कपडे वगैरे घालून ऐश्वर्याची डेड बॉडी ती एका ठिकाणी घेऊन येते आणि गाडीच्या डिकीमधून आता ती डेड बॉडी ती खाली काढते आणि एका झाडाच्या मागे ती डेड बॉडी अगदी उचलून घेऊन येते. तेव्हा आता तिच्याजवळ बसून मात्र खूपच हसत असते की ऐश्वर्या ऐश्वर्या गुड बाय बाय बाय, आणि हे बघ तुझा रोल आता कायमचा संपलेला आहे, म्हणून आता तिला खूप हसू येत असतं. ऐश्वर्या बिचारी आता गेलेली आहे आणि हे बघ तुझी जागा मात्र आता मी घेतलेली आहे हे तू समज. आणि हे बघ ऐश्वर्या गुड बाय, राम नाम सत्य हे राम नाम सत्य हे असे ओरडत आता ही मास्कमॅनचे कपडे वगैरे तिने घातलेले आहे आणि तोंडाला मास्क वगैरे लावते आणि तेथून निघून जाते. आणि आता ऐश्वर्याची डेड बॉडी तेथेच पडलेली आहे. माया मात्र आता हे सर्व काही करून सवरून तेथून कायमची आता पसार होते. त्यानंतर आता इकडे जानकी रूम मध्येच असते, अजून काही शुद्धीवर आलेली नाही. ऋषिकेश तिच्या जवळच बसलेला असतो आणि तेवढ्यात जानकीला शुद्ध येते. ऋषिकेश म्हणतो की हे बघ पाणी वगैरे पिऊन घे. जानकी आता काही कुणाशी बोलत सुद्धा नसते आणि शांत अगदी स्तब्ध असते. तेव्हा तर ऋषिकेश तिला पाणी वगैरे प्यायला देतो आणि आता पाणी वगैरे पिल्यानंतर विचारतो की काय झालं जानकी, कसला इतका ट्रेस तू घेतलेला आहे, त्या टेन्शन मध्ये आहे ग जानकी, तू काय इतकी स्तब्ध आहे. जानकी बोल ना, अगं काय झालेलं आहे. अगं तू तर मायाबरोबर गेली होती, जाताना मात्र तू आता दोघी गेल्या होत्या आणि येताना मात्र तू एकटीच आलेली आहे. नक्की काय झालं हे सर्व बोल ना जानकी. पण तू जानकी अजूनपर्यंत काहीच बोललेली नाही. ऋषिकेशचा जीव पूर्ण टांगणीला लागलेला असतो की नक्की जानकीला काय झालेलं असेल आणि तो सारखं तिला हेच विचारत आहे की जानकी काय झालं, प्लीज मला सांग तू. अगं जानकी सांग ना काय झालं जानकी, आणि माया कुठे आहे असं जेव्हा ऋषिकेश विचारतो तर जानकी ते मी असं बोलणार तोच लगेच माया तेथे येते आणि मी येथे आहे असं म्हणते. तेव्हा आता ऋषिकेश जेव्हा आता माया आत येते तर ऋषिकेश रागाने मायाला विचारतो की काय ग कुठे गेली होतीस, तुझे आई बाबा हे मुंबईला नाही, तू आमच्याशी खोटं बोलली ना, असे आता ऋषिकेश रागानेच विचारतो. माया आणि जानकी एकमेकींकडे बघत असतात तर ऋषिकेश तिला जाब विचारतो, इतक्या दिवस तू मात्र आमची फसवणूक करत आहे, का हे सर्व तू करते, नक्की का का असं वागते. त्यावर आता माया म्हणते की हो हो दादा मी सर्व काही सांगते. हे बघा मी जे काही केलेलं आहे ते सर्व मुद्दामून ठरून नाही केलेलं लक्षात घ्या. माझे आई वडील हे मास्कमॅनच्या तावडीत आहे असं आता माया बरोबर खोटं बोलते. त्या मास्कमॅनने मात्र माझ्या आई बाबांना डांबून ठेवलेलं आहे आणि मी त्यांना हे सर्व सांगितलेलं आहे जानकीताईंना. जानकीताई तुम्हाला हे सर्व सांगतीलच. त्यावरती आता ऋषिकेशला ऐकून धक्का तर बसतो आणि ऋषिकेश मात्र बोलतो की काय, आणि जानकी हे जे काही बोलत आहे ते खरं आहे का, काय बोलते माया. जानकी म्हणते की हो ऋषिकेश हे सर्व खरं आहे. आता मात्र माया रडण्याचं नाटक करते. ऋषिकेश तिच्याकडे बघत असतो. जानकी पुढे म्हणते या सगळ्या मागे तर ऐश्वर्याचा हात आहे. आता मात्र ऐश्वर्या मायाला ब्लॅकमेल करत होती, म्हणून आता आपल्या प्रत्येक प्लॅन बद्दल माया जाऊन ऐश्वर्याला सांगत होती. त्यावरती आता ऋषिकेश म्हणतो की माया हे सर्व जानकी खरं बोलत आहे याची काय गॅरंटी आहे बरं. आणि आता मात्र माया थोडस रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की दादा हे बघा तुम्हाला जर माझ्यावर संशय घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकतात आणि मला पोलिसांच्या ताब्यामध्ये देऊ शकतात, पण प्लीज कोणीतरी माझ्या आई वडिलांना वाचवावं प्लीज. आता रडण्याचं थोडं मोठं नाटक करायला सुरुवात करते की जेणेकरून ऋषिकेशचा मात्र आता मायावर विश्वास बसेल असं नाटक ती करते. आणि हे बघा माझ्या आई बाबांना जो त्रास होत होता तो मला बघवत नाही, म्हणून मात्र मी तुमच्या सगळ्यांच्या विरोधात गेले होते. मी आता हात जोडते, प्लीज दादा माझ्यावर विश्वास ठेवा. रडण्याचं नाटक करते. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणावर नाही काही कळायला मार्ग नाही, आणि हे बघ फक्त जानकीच्या शब्दाखातीर मी तुझ्यावर विश्वास ठेवत आहे असे आता ऋषिकेश म्हणतो. आणि यापुढे जर तू माझ्याशी खोटेपणा केला तर गाठ माझ्याशी असेल ही गोष्ट लक्षात ठेव. त्यावरती माया म्हणते की हे बघा माझे आई बाबा जर सुटले तर मी कायमची आता निघून जाईल प्लीज, कारण माझ्यामुळे तुम्हाला खूप काही सहन करावं लागलेलं आहे, प्लीज दादा मला माफ करा. म्हणून आता ऋषिकेशचे पाय धरायला जाते, परंतु ऋषिकेश मागे होतो. माया म्हणते की आय एम सो सॉरी, प्लीज मला माफ करा. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे. आता मात्र ऋषिकेश पुन्हा जानकी जवळ येऊन बसतो आणि तिला विचारतो जानकी काय झालं, तू कसल्या टेन्शन मध्ये आहेस, मगाशी आल्या आल्या मात्र तू नाही नाही म्हणून ओरडली, चक्कर येऊन पडली, एवढं मात्र काय झालं. तेव्हा आता लगेच जानकी सांगायला सुरुवात करते की हे बघा ऋषिकेश मी आणि माया
आता जानकी सांगणार तोच लगेच माया म्हणते मी सांगते, कारण कसं आहे की माझे आई वडील आहे तर ते मास्कमॅनच्या तावडीत आहे, त्यामुळे त्या थोड्याशा डिस्टर्ब आहेत. कारण लता काकू जेव्हा मास्कमॅनच्या तावडीत होत्या तेव्हा त्याने खूप त्रास दिलेला आहे आणि आता मात्र माझ्या आई वडिलांना तो काय त्रास देईल या विचाराने मात्र जानकीताईंना टेन्शन आलेलं आहे. हो ना जानकीताई. तेव्हा मात्र आता जानकी मायाकडे बघते. आता मात्र माया जे काही सांगेल ते मात्र जानकीला हो हो करावंच लागतं. जानकी हो अगदी म्हणत नाही, परंतु शांत खाली बघत असते. तेव्हा ऋषिकेश आता मायाला म्हणतो की हे बघ तू काळजी करू नको, तुझ्या आई आणि वडिलांना आपण लवकरात लवकर शोधून काढू आणि त्या मास्कमॅन पर्यंत सुद्धा लवकरात लवकर पोहोचू. नक्की लवकरच सापडेल, सगळं काही ठीक होईल. माया तू टेन्शन घेऊ नको. आणि हे बघ जानकी मात्र तू कसलाही विचार करू नकोस. आता मी आहे, मी लवकरात लवकर सर्व काही शोधतोय. मी आईला तुझ्यासाठी कॉफी बनवायला सांगतो, तर तू कॉफी घे आणि आराम कर, म्हणजे तुला बरं वाटेल. तेव्हा जानकीच्या मनावर एक खूप मोठा अगदी दडपण आलेलं आहे, ते म्हणजे ऐश्वर्याची मौत. आता जानकीला ऋषिकेशला कसं सांगायचं तेच काही कळत नसतं. ती सारखी फक्त रडत असते. माया तिचे प्रत्येक प्लॅन आता सक्सेस करत आहे. तेव्हा आता ऋषिकेश बाहेर जातो तर माया जानकीकडे पाहत असते आणि जानकी बिचारी टेन्शन मध्ये असते. तर मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये माया सारखं आता जानकीला म्हणत आहे की ऐश्वर्या तुमच्याकडून चुकून मेली, तुमच्या हातून तिचा खून झालेला आहे. जानकी बिचारी रडत रडत नाही करत असते. आणि हे बघा जानकीताई हे कुणालाही कळता कामा नाही तर होत्याचं नव्हतं होईल. सुमित्रा म्हणत असते की हे बघा आता मात्र यावेळेस इलेक्शन आहे तर तो ऋषिकेशच जिंकणार. तेव्हा आता अवंतिका म्हणते की हे बघा त्यावेळेस रणदिवे हारून जाईल, त्यामुळे सयाजीराव आहे तर ते पूर्ण त्यांची ताकद लावणार आहे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की सयाजीराव नाही, पण त्याची ती 1.5 शहाणी मुलगी ऐश्वर्या सुद्धा आहे. आणि तेवढ्यात आता जानकी मात्र ऋषिकेशला जे काही अगदी डाळ वाढत असते. आणि आता जेव्हा ऋषिकेश असं जे काही बोलतो त्याची ती मुलगी ऐश्वर्या, आणि तेवढ्यात आता तो चमचा आहे तर जानकीच्या हातून खाली पडतो आणि जानकीचे जे काही वाटे आहे तर ती वरणाची सर्व वाटी पालती होते. सगळ्यांना आता जानकी वाढत आहे. आता लगेच हे सर्व झाल्यानंतर सुमित्रा विचारते की काय झालं जानकी, तुझं लक्ष कुठे आहे. तेव्हा आता नाना सुद्धा विचारतात की जानकी काय झालं. तेव्हा आता जानकीला काही उत्तर देता येत नाही. सगळेजण विचार करत असतात की जानकीला काय झालं असेल. माया जानकीकडे पाहत असते. त्यानंतर आता इकडे कावेरी काकू मात्र देवाला हात जोडतात की देवा माझी मुलगी जिथे कुठे असेल तेथे सुखरूप असून दे. आणि तेवढ्यात ऐश्वर्याची डेड बॉडी आहे ती अजूनपर्यंत तेथेच पडलेली आहे. ऐश्वर्याचा अजूनपर्यंत काही जीव गेलेला नाही. ऐश्वर्या जिवंत आहे, कारण तिच्या हातांची हालचाल होऊन आता ती डोळे उघडते. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं, आता ऐश्वर्याचा जीव कसा वाचतो आणि ऐश्वर्याच मात्र आता मायाचं फंड कसं फोडते आणि जानकीला या संकटातून कसं वाचवते हे बघणं आता खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.